नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी. मागच्या वेळी आपण रिअल इस्टेट आणि इक्विटी याच्या संदर्भात एक व्हिडिओ केलेला. त्याच्यात मी एक रिअल एक्झाम्पल दिलेलं माझ्या नातेवाईकांचं. तर हाच त्या व्हिडिओचा थोडासा कंटिन्युएशन पार्ट आहे की रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक म्हणून का बघू नये. हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, तो मी तुमच्या समोर मांडतोय. माझे विचार आहेत की पहिली गोष्ट, जर तुम्ही मुंबई, ठाणे, डोंबिवली, आता मी डोंबिवलीत राहतो त्यामुळे जर डोंबिवलीचा विचार करता किंवा पुणे, नाशिक ह्या सगळ्या पट्ट्याचा विचार करता तुम्हाला एक साधा 1 BHK घ्यायचा आहे, तर तुम्हाला साधारण डोंबिवलीमध्ये रिसेल मध्ये फ्लॅट 50 लाखापर्यंत पडतो. जर तुम्हाला फर्स्ट हँड घ्यायचा आहे 2 BHK तर तो 80 lakhs, 1 करोड, 1.25 करोड म्हणजे 1.25 करोड एवढा तो फ्लॅट जातो. तर जर तुम्ही जर 1, 2, 3, 4 ह्याप्रमाणे जर तुम्ही त्याचे डिसएडव्हान्टेजेस काढले, तर तो पहिला डिसएडव्हान्टेज येतो की तुम्हाला एक फ्लॅट घ्यायचा तर तुम्हाला एक मोठी अमाऊंट पाहिजे. तर मोठी अमाऊंट याचा अर्थ काय की तुमच्याकडे कोणाकडे 50 लाख असतीलच असं नाहीये, गॅरंटीच नाही कोणाकडे की 50 लाख आता आहेत आणि मी फ्लॅट घेतला जाऊ. तर तुमच्याकडे किमान मोठी अमाऊंट पाहिजे. हा एक ड्रॉबॅक आहे की मोठ्या अमाऊंट असेल तरच तुम्ही फ्लॅट घेऊ शकता. किंवा आता दुसरा जर डिसएडव्हान्टेज यायचं, जर समजा तुम्ही फ्लॅट घेतला आणि काही वर्षांनी त्याला विकायचं आहे तुम्हाला, तर लिक्विडिटी नाहीये. तो फ्लॅट काय तुम्ही आज तुमच्या मनात आला विकायचा आहे म्हणून तुम्ही लगेच गेलात आणि 8 दिवसात तुमचं डील झालं आणि तुम्हाला पैसे मिळाले, असं होत नाही. नशीब असेल तर 6 महिन्यात डील होईल, नाहीतर 1 वर्ष पण लागेल, 1.5 वर्ष पण लागेल, डिपेंडिंग ऑन लोकॅलिटी, कुठे राहता तुम्ही, काय सोयी आहे त्याच्याप्रमाणे तो फ्लॅट विकला जाईल. त्यामुळे 1 वर्ष तर तुम्ही धरून झाला, लिक्विडिटी नाही. तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुमच्याकडे किमान तुमचे स्वतःचे म्हणून 30% पाहिजे त्या फ्लॅटचे. 30% म्हणजे जर 50 लाखाचा फ्लॅट असेल तर तुमच्याकडे 15 लाख पाहिजे. का 30%? तर 10% हा तर खर्च आहे, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्च, आणि वरचे 20% धरून चालू आपण डाऊन पेमेंट, म्हणजे तुम्ही बँक का तुम्हाला सगळा लोन देणार नाही, त्यामुळे तुम्हाला 20% तुमच्या खिशातले टाकावे लागतील, त्यामुळे उरलेले बँक देईल. आणि चौथा मोठा डिसएडव्हान्टेज आहे की तुम्ही ईएमआय केला, ईएमआय ने घर घेणार, तर तो ईएमआय तुम्ही 15 वर्ष आणि 20 वर्ष भरत राहणार. म्हणजे तुमची उमेदीची जी वर्ष आहेत ती तुम्ही 15-20 वर्ष ईएमआय भरण्यात घालणार. हे ते 4-5 डिसएडव्हान्टेजेस आहेत फ्लॅट घ्यायचे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही जागा घ्यायचा विचार करताय की प्लॉट घ्यायचा, तर प्लॉट घ्यायचा विचार करताय तर तिथे पण तेच की मोठी अमाऊंट पाहिजे, मग ईएमआय असणार, आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला एक भीती असते की एन्क्रोचमेंट झाली तर त्या जागेवर, मग त्याला त्या जागेला कुंपण घाला, मग त्याला चौकीदार नेमा, मग त्याचा खर्च करा, हा अजून एक वेगळा प्रकार आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे काय सूज्ञपणाचं लक्षण नाहीये, हे माझं मत आहे. पण जर तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केली तर इक्विटीचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत? लिक्विडिटी, ह्यूज लिक्विडिटी. तुम्ही आज विकले म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड किंवा तुमचे शेअर्स, तर तुम्हाला 2 दिवसात पैसे अकाउंटला येतात. दुसरी गोष्ट, तुम्ही 100 रुपयापासून एसआयपी स्टार्ट करू शकता, म्हणजे लोएस्ट अमाऊंट 100 रुपये, तर तिथून तुम्ही एसआयपी स्टार्ट करू शकता. म्हणून इक्विटी ऍज अ ऍसेट क्लास तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे की त्याचा यूज करून तुम्ही पुढे मागे रिअल इस्टेटमध्ये किंवा फ्लॅट घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 15,000ची एसआयपी केली, 15 वर्ष केली आणि त्या एसआयपीने 15% रिटर्न दिला, तर तुमचे 15 वर्षात 1 करोड रुपये जमा होतात. तर ह्या पद्धतीत तुम्ही नंतर रिअल इस्टेटचा विचार करू शकता. मी ह्या डिबेटमध्ये अजिबात पडणार नाहीये की घर काय घ्यायचंच नाही का, मी भाड्यानेच राहायचं का, ह्या डिबेटमध्ये मी पडणार नाहीये, कारण तो प्रत्येकाचा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्पेशली त्याच्यासाठी की लोक रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, इक्विटीकडे इन्व्हेस्टमेंट ऍज सच फार कमी लोक बघतात. त्यामुळे माझं असं मत आहे की जास्तीत जास्त इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, आणि नंतर जर तुम्हाला वाटलं तर त्याचा यूज तुम्ही रिअल इस्टेटच्या डाऊन पेमेंटसाठी किंवा डायरेक्ट त्या पैशाचा उपयोग तुम्ही घर घेण्यासाठी नंतर करू शकता 15 वर्षानंतर. धन्यवाद.